Hello geniuses, this is Darshan sir from Sri Coaching Classes. So welcome to the lecture number 2. याआधी आपण लेक्चर नंबर 1 कंप्लीट केलं. चॅप्टर आहे आपला लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे. याआधी आपण लेक्चर नंबर 1 मध्ये कंप्लीट केलं असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आज आपण पाहू असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यात असेक्सुअल रिप्रोडक्शन कोणत्या पद्धतीने होते ते आपण पाहू. सो इन केस ऑफ द मल्टीसेल ऑर्गॅनिझम asexual reproduction will be takes place by the 4 types. ओके, एक असणार आपल्याजवळ फ्रॅगमेंटेशन. पहिले आपण ब्रॉडली नाव समजून घेऊ. ठीक आहे. सेकंड असणार आपल्याजवळ रिजनरेशन. थर्ड असणार आपल्याजवळ बडिंग आणि फोर्थ असणार आपल्याजवळ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे. या 4 मेथडनं जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असणार ते काय करतील, रिप्रोडक्शन करतील. चला एक एक पाहू आपण. तर सर्वात पहिला जो प्रकार असणार तो असणार आपल्याजवळ फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. फ्रॅगमेंटेशनचा अर्थ काय होतो? फ्रॅगमेंटेशन म्हणजे जिथं जो ऑर्गॅनिझम असणार त्याचे काय होतील, छोटे छोटे तुकडे होतील. फ्रॅगमेंट म्हणजे काय, तुकडे. ठीक आहे. मग पहा फ्रॅगमेंटेशन मध्ये होणार काय. सो फ्रॅगमेंटेशन इट इज अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन in which entire organism will be formed from the small fragment. असेक्सुअल रिप्रोडक्शनचा असा प्रकार की ज्याच्यात छोट्याशा फ्रॅगमेंट पासून पूर्णच्या पूर्ण एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतो त्याला म्हणतो आपण काय, फ्रॅगमेंटेशन. सिंपलची गोष्ट आहे. ठीक आहे. चला पहा फ्रॅगमेंटेशन कशाला म्हणतो आपण. इट इज अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन in which entire organism will be formed from small fragment. ठीक आहे. छोट्याशा फ्रॅगमेंट पासून जर पूर्णच्या पूर्ण एंटायर ऑर्गॅनिझम तयार होत असेल तर याला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज द फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. आता फ्रॅगमेंटेशन मध्ये होते काय, ज्यावेळेस ही ऑर्गॅनिझमला फेवरेबल कंडिशन भेटणार. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय असणार, वॉटरची अवेलेबिलिटी असणार, न्यूट्रिएंट असणार, टेम्परेचर व्यवस्थित असणार. या सर्व गोष्टी जर व्यवस्थित असेल तर तो ऑर्गॅनिझम जो असणार तो काय करणार, ग्रो करणार. ओके, त्याची वाढ होणार. आणि मग काय होणार, ओके, जो ऑर्गॅनिझम असणार ज्याची ग्रोथ झाली तो काय होणार, छोट्या छोट्या फ्रॅगमेंट मध्ये कट होणार आणि प्रत्येक फ्रॅगमेंट पासून एंटायर ऑर्गॅनिझम तयार होणार. यालाच म्हणतो आपण काय, फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. आणि ही जी काही केस असणार ते कशात दिसून येते, इट विल बी सीन इन केस ऑफ द स्पायरोगॅरा. आहे ना. ही याचं जे काही एक्झाम्पल असणार आपल्याजवळ काय, स्पायरोगॅरा. मग स्पायरोगॅरा मध्ये होते तरी काय, सी एक्झाम्पल विल बी स्पायरोगॅरा. स्पायरोगॅरा इट इज दी अल्गी, माहित आहे आपल्याला. ओके, हा जो स्पायरोगॅरा असणार, ओके, हा जो स्पायरोगॅरा असणार याचं जे काही स्ट्रक्चर असणार ते कसं असणार, थ्रेड लाईक असणार. ज्यावेळेस याला फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन भेटणार, वॉटरची अवेलेबिलिटी असणार, न्यूट्रिएंट असणार, टेम्परेचर व्यवस्थित असणार, त्यावेळेस काय होणार, हा जो स्पायरोगॅरा असणार याची ग्रोथ होणार. आणि ग्रोथ झाल्यानंतर हा जो स्पायरोगॅरा असणार तो छोट्या छोट्या फ्रॅगमेंट मध्ये ब्रेक होणार. आणि या प्रत्येक फ्रॅगमेंट पासून, या फ्रॅगमेंट पासून, या फ्रॅगमेंट पासून, या फ्रॅगमेंट पासून आणि प्रत्येक फ्रॅगमेंट पासून एक एंटायर स्पायरोगॅरा तयार होणार. याला म्हणतो आपण काय, फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. सो इन केस ऑफ दिस स्पायरोगॅरा व्हेन देयर इज अ फेवरेबल कंडिशन इट विल बी ग्रोज. जो स्पायरोगॅरा असणार तो ग्रो करणार. अँड इट इज ब्रेक इनटू द स्मॉल फ्रॅगमेंट. आणि तो स्मॉल फ्रॅगमेंट मध्ये काय होणार, ब्रेक होणार. क्लिअर. अँड देन फ्रॉम इच फ्रॅगमेंट, आणि त्याच्यानंतर प्रत्येक फ्रॅगमेंट पासून एंटायर स्पायरोगॅरा विल बी फॉर्म. पूर्णच्या पूर्ण स्पायरोगॅरा तयार होणार. याला म्हणतो आपण काय, फ्रॅगमेंटेशन. सेम केस विल बी सीन इन केस ऑफ द स्पंजेस. सेम केस दिसणार आपल्याला कशात, स्पंजेस मध्ये. आणि स्पंजेस मध्ये एक्झाम्पल आहे आपल्याजवळ सायकॉन. आता सायकॉन मध्ये होते काय, सो से हा जो काही सायकॉन असणार काही ऍक्सिडेंटल प्रोसेसमुळे तुटणार. आणि तुटल्यानंतर जे तुटलेला पार्ट असणार, जे तुटलेली फ्रॅगमेंट असणार किंवा जो तुटलेला पार्ट असणार त्याच्यापासून एंटायर सायकॉन पुन्हा तयार होणार. सो दिस इज ऑल्सो द केस ऑफ द फ्रॅगमेंटेशन. आता ही जी वरची प्रोसेस असणार ती नॅचरल मेथड असणार, काही प्रॉब्लेम नाही आहे. क्लिअर. ऑर्गॅनिझम स्वतःहून काय करणार, त्याचे छोटे छोटे फ्रॅगमेंट तयार करणार. बट सी इन केस ऑफ द स्पंजेस, ही जी काही स्पंजेस असणार या स्पंजेस मध्ये काय होणार, दिस इज द ऍक्सिडेंटल प्रोसेस. याच्यात जो सायकॉन असणार तो ऍक्सिडेंटली ब्रेक होणार फ्रॅगमेंट मध्ये आणि फ्रॅगमेंट पासून एंटायर सायकॉन तयार होणार. दिस इज द केस ऑफ द फ्रॅगमेंटेशन. So in case of the sponges like cycon, accidentally it will be breaks into the fragment. Accidentally तो fragment मध्ये break होणार and from fragment entire
सायकॉन विल बी फॉर्म आहे आणि त्या फ्रॅगमेंट पासून पूर्णच्या पूर्ण सायकॉन तयार होणार. सो दिस इज कॉल्ड ॲज द और दिस इज ऑल्सो द केस ऑफ द फ्रॅगमेंटेशन. सो हियर वी हॅव बीन कम्प्लिटेड द फ्रॅगमेंटेशन. इथं आपलं फ्रॅगमेंटेशन कम्प्लीट झालं. समजलो. नेक्स्ट मेथड असणार आपल्याजवळ. सेकंड मेथड विल बी रिजनरेशन. सी रिजनरेशन आणि त्याच्यानंतर फ्रॅगमेंटेशन. ओके सॉरी, पहिले फ्रॅगमेंटेशन नंतर रिजनरेशन. आता जर आपण फ्रॅगमेंटेशन आणि रिजनरेशन पाहिला, रिजनरेशन, आता फ्रॅगमेंटेशन मध्ये आपण पाहिलं प्रत्येक छोट्या फ्रॅगमेंट पासून एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतो. पण जर रिजनरेशनचा विचार केला तर रिजनरेशन मध्ये आपल्याला छोट्या पार्ट पासून एंटायर ऑर्गॅनिझम नाही तयार होणार. इथं जो लॉस झालेला पार्ट असणार, ठीक आहे, जो पार्ट तुटलेला आहे तेवढाच पार्ट बनणार. ठीक आहे. ओके, मग व्हॉट इज द रिजनरेशन? रिजनरेशन कशाला म्हणतो आपण? इट इज द टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. इट इज द टाइप ऑफ asexual reproduction in which lost part is formed. याच्यात काय होणार? फक्त जो लॉस पार्ट असणार तो तयार होणार. दिस इज कॉल्ड ॲज द, याला म्हणतो आपण रिजनरेशन. ठीक आहे. म्हणजे रिजनरेशन मध्ये काय होणार? जो तुटलेला पार्ट असणार तो काय होणार भाऊ? पुन्हा तयार होणार. जसं की इन केस ऑफ द लिझार्ड आहे ना. जर लिझार्ड मध्ये आपण पाहिलं, असं लिझार्ड मध्ये जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येते, जे लिझर्ड असणार ते स्केरी सिच्युएशन मध्ये त्याचे जे काही शेपटी असणार ते तोडून टाकतो. क्लिअर आहे ना. ओके, इट विल बी ब्रेक्स इट्स टेल आहे ना. त्याचे जे काही टेल असणार ते तोडून टाकते आणि काही दिवसानंतर पुन्हा जे काही टेल असणार पुन्हा तयार होते. म्हणजे जो काही पार्ट तुटलेला आहे तिथं तो पार्ट पुन्हा बनणार. पण जे तुटलेली शेपटी असणार त्याच्यापासून एंटायर पाल बनणार नाही. म्हणजेच इथं काय होणार? इथं जो लॉस पार्ट असणार तोच फक्त तयार होणार. So this is the case of regeneration. So what is regeneration? Regeneration कशाला म्हणू आपण? It is a type of asexual reproduction in which lost part is formed. आहे ना. याच्यात काय होणार? जो लॉस पार्ट असणार, जो तुटलेला पार्ट असणार तो तयार होणार फक्त. सो दिस इज कॉल्ड ॲज द रिजनरेशन. ओके, इट्स एक्झाम्पल विल बी प्लॅनेरिया. याचं जे काही एक्झाम्पल असणार ते कोणतं असणार? प्लॅनेरिया असणार. आता जो प्लॅनेरिया असणार, इट हॅव्हिंग द व्हेरी हाय पोटेन्शियल ऑफ रिजनरेशन आहे ना. याचं जे काही रिजनरेशनची कॅपॅसिटी असणार ते खूप जास्त असणार. क्लिअर. काय होणार इथं? हा जो काही प्लॅनेरिया असणार, ज्यावेळेस आपण त्याला कट करू, जसं की हेड आहे त्याचा, बॉडी आहे आणि टेल आहे, ज्यावेळेस आपण याला कट करू त्यावेळेस काय होणार? जो तुटलेला पार्ट असणार त्याच्यापासून जो काही राहिलेला पार्ट असणार पुन्हा तयार होणार. जसं की समजा फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ द प्लॅनेरिया, सी दिस इज द केस ऑफ प्लॅनेरिया. या प्लॅनेरियाला ज्यावेळेस आपण इथून कट करू, ओके, व्हेन वी हॅव टू बी कट इट, आणि ज्यावेळेस आपण याला इथून कट करू काय होणार? हा जो काही पार्ट असणार याच्यापासून पूर्णच्या पूर्ण एंटायर बॉडी बनणार. ठीक आहे. आणि हा जो काही तुटलेली बॉडी असणार याच्यापासून हेड बनणार. सो फ्रॉम दिस पार्ट हेड विल बी फॉर्म. क्लिअर. म्हणजे एका प्लॅनेरियाचे काय बनतील? दोन प्लॅनेरिया बनतील. समजलं. सो दिस इज कॉल्ड ॲज द रिजनरेशन. याला काय म्हणतो आपण? रिजनरेशन. दिस पार्ट विल बी फॉर्म, सॉरी, दिस पार्ट विल बी फ्रॉम, आणि हा जो काही पार्ट असणार, हा जो पार्ट असणार तो बनणार कशापासून? हा हेडचा पार्ट असणार. आणि हा जो पार्ट असणार, क्लिअर आहे ना, म्हणजेच हा जो काही बॉडीचा पार्ट असणार याच्यापासून काय बनणार? हेड बनणार. ठीक आहे. म्हणजेच जर आपण या प्लॅनेरियाला कट केलं तर जो तुटलेला हेड असणार याच्यापासून बॉडी बनणार आणि तुटलेली बॉडी असणार याच्यापासून काय बनणार? हेड बनणार. ठीक आहे. सो दिस इज द केस ऑफ रिजनरेशन. ओके, म्हणजे रिजनरेशन काय असणार? इट इज अ टाइप ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच लॉस पार्ट इज फॉर्म. आणि याच्यात काय होणार? जो तुटलेला पार्ट असणार तो तयार होणार. दिस इज कॉल्ड ॲज द रिजनरेशन. इट्स एक्झाम्पल विल बी प्लॅनेरिया अँड वॉल लिझार्ड. क्लिअर. इन केस ऑफ द प्लॅनेरिया, ओके, व्हेन इट विल बी कट्स आहे ना, ज्यावेळेस आपण याला काय करू? कट करू फ्रॅगमेंट मध्ये, व्हॉट विल बी हॅपन्स? द पार्ट विच इज लॉस इट विल बी अगेन फॉर्म आहे ना. जो पार्ट कटलेला आहे किंवा जो पार्ट लॉस झालेला आहे तो काय होणार? पुन्हा तयार होणार. दिस इज कॉल्ड ॲज द रिजनरेशन. याला काय म्हणतो आपण? रिजनरेशन. सो दिस इज द केस ऑफ रिजनरेशन. नाउ द थर्ड टाइप विल बी, आता जो तिसरा टाइप असणार दॅट इज कॉल्ड ॲज द बडिंग. ठीक आहे. नेक्स्ट जो टाइप असणार दॅट इज कॉल्ड ॲज द बडिंग. नेक्स्ट टाइप मध्ये काय असणार? बडिंग. थर्ड टाइप असणार दॅट इज बडिंग. आता बडिंग मध्ये होणार काय? ओके, सो सी इट्स एक्झाम्पल विल बी हायड्रा. याचं जे एक्झाम्पल असणार ते कोणतं असणार? हायड्रा असणार. इफ यू कॅन सी दी हायड्रा, जर तुम्ही हायड्रा पाहिला तर तुमच्या असं लक्षात येते काय की हायड्रामध्ये काय असणार? बॉडी असते आणि त्याच्यानंतर बॉडीच्या वर काय असणार? ओके, टेंटॅकल्स असतात. ओके, दिस इज दी बॉडी आणि बॉडीच्या वर काय असणार? हे टेंटॅकल्स असतील. सो दीज आर दी टेंटॅकल्स आहे ना. हे काय असणार? टेंटॅकल्स असतील. ठीक आहे. आता जे काही बॉडी वॉल असणार, ओके ओके, हा जो काही ऑर्गॅनिझम असणार दिस इज दी हायड्रा. हा काय असणार? आपला हायड्रा असणार.
आता हा जो काही हायड्रा असणार, हा हायड्रा काय करणार, याचे जे काही रिजनरेटिव्ह सेल्स असतील हे काय होतील, डिवाइड होतील आणि डिवाइड झाल्यानंतर एक छोटासा आउटग्रोथ तयार करतील बॉडीच्या वर. ओके, अँड दिस आउटग्रोथ इट इज कॉल्ड एज बर्ड. या आउटग्रोथला काय म्हणतो आपण, बर्ड असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच ओके, इन केस ऑफ द बडिंग इट्स एक्झाम्पल विल बी, याचं जे काही एक्झाम्पल असणार हायड्रा, इन केस ऑफ हायड्रा स्मॉल बर्ड विल बी फॉर्म ओके बाय द डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स. जे रिजनरेटिव्ह सेल्स असणार ते डिवाइड करतील, त्याच्यापासून छोटंसं आउटग्रोथ तयार होणार, ज्याला काय म्हणतो आपण बर्ड असं म्हणतो. ओके, नाउ दिस बर्ड टेक्स न्यूट्रिशन फ्रॉम द पॅरेंट हायड्रा. हा जो काही बर्ड असणार तो काय करणार, जो पॅरेंट हायड्रा असणार त्याच्यापासून काय करणार, ओके न्यूट्रिशन घेणार. ठीक आहे, आणि न्यूट्रिशन घेतल्यानंतर याची काय होणार, ग्रोथ होणार. ठीक आहे, आणि ग्रोथ झाल्यानंतर याच्यापासून काय तयार होणार, छोटासा मिनिएचर हायड्रा तयार होणार. ठीक आहे, ओके, आणि ज्या वेळेस हा मिनिएचर हायड्रा तयार होणार आहे ना, आणि ज्यावेळेस हा मॅच्युअर होणार त्यावेळेस काय होणार, इट विल बी डिटॅचेस फ्रॉम द पॅरेंट हायड्रा. हा जो काही पॅरेंट हायड्रा असणार याच्यापासून काय होणार, वो डिटॅच होणार. ओके, अँड इट विल बी ग्रोज ॲज द सेपरेट हायड्रा आहे ना, आणि सेपरेट इंडिव्हिज्युअल म्हणून काय करणार, तो ग्रो करणार. सो दिस इज द केस ऑफ बडिंग. सो व्हॉट इज बडिंग, इट इज ऑल्सो द टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच एंटायर ऑर्गॅनिझम विल बी फॉर्म फ्रॉम द स्मॉल बर्ड आहे ना. हा काय असणार, असेक्सुअल रिप्रोडक्शनचा असा प्रकार की ज्याच्यात पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होणार कशापासून, छोट्याशा बर्ड पासून, ज्याला म्हणतो काय आपण बडिंग असं म्हणतो. सो व्हॉट इज बडिंग, इट इज अ टाइप ऑफ असेक्सुअल reproduction in which new individual is formed from small bird है ना. छोट्याशा बर्ड पासून जर एंटायर ऑर्गॅनिझम तयार होत असेल तर याला काय म्हणतो आपण बडिंग असं म्हणतो. इट्स एक्झाम्पल विल बी, याचं जे काही एक्झाम्पल असणार ते कोणतं असणार, हायड्रा. So see, in case of the hydra, small outgrowth is formed on the parent body. Parent body मध्ये काय होणार, छोटंसं आउटग्रोथ तयार होणार by the division of the regenerative cells. Regenerative cells च्या डिव्हिजन मुळे. Now this small bird है ना, हे जे काही small bird असणार, it will be take the nutrition from the parent hydra. Parent hydra जवळून तो न्यूट्रिशन घेणार. Okay, and it will be grows in size. त्याची काय होणार, साईज ग्रो होणार and it can form the miniature hydra है ना, आणि तो छोटासा मिनिएचर हायड्रा जो असणार तो तयार करणार. When this miniature hydra will be get mature, ज्यावेळेस हा miniature hydra mature होणार, it will be detaches from the parent hydra. Parent hydra पासून तो डिटॅच होणार and it will be grows as the separate individual hydra आहे ना, आणि मग याच्यापासून काय तयार होणार, एक सेपरेट इंडिव्हिज्युअल हायड्रा तयार होणार. सो दिस इज द केस ऑफ द बडिंग. ही केस कशाची असणार, बडिंगची असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट असणार आपल्याजवळ काय, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. सो फायनल मेथड विल बी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. सो व्हॉट विल बी हॅपन्स इन केस ऑफ द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. फोर्थ नंबर, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कशाला म्हणतो आपण, सो इट विल बी सीन इन केस ऑफ द प्लांट आहे ना. हे कशात दिसणार, प्लांट मध्ये दिसणार. ओके, ही जी काही मेथड असणार ते कशात दिसणार, आपल्याला प्लांट मध्ये दिसणार. कारण प्लांट मध्ये दोन पार्ट असतात, एक असते व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि दुसरा असतो रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणता असणार, ओके, जो प्लांटची बॉडी बनवणार, जसं रूट असणार, स्टेम असणार, लिव्ज असणार, हे जे पार्ट असणार जे प्लांटची बॉडी बनवणार, जे रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट नाही करते, त्याला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट. आणि फ्लावर जो असणार इट इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट. जो फ्लावर असणार तो काय असणार, रिप्रोडक्टिव्ह पार्ट असणार. मग जर समजा ऑर्गॅनिझम तयार होत असेल कशापासून, रूट स्टेम आणि लिव्ज म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून, तर दॅट इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. सो व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, इट इज सीन इन प्लांट्स ओनली है ना. कशात दिसणार भाऊ, फक्त प्लांट्स मध्ये दिसणार, इन प्लांट्स ओनली. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कशात दिसणार, फक्त प्लांट मध्ये दिसणार. दुसरी महत्वाची गोष्ट, इट इज द टाइप ऑफ असेक्सुअल reproduction in which new organism is formed from vegetative part of plants. Like कोणकोणते असणार व्हेजिटेटिव्ह पार्ट, ओके, रूट, स्टेम अँड लिव्ज. जर समजा रूट, स्टेम आणि लिव्ज या व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून एंटायर ऑर्गॅनिझम तयार होत असेल तर त्याला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आणि रूट, स्टेम आणि लिव्ज कशात असणार, प्लांट मध्ये. म्हणून हे जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असणार इट विल बी सीन ओनली इन द प्लांट्स. हे कशात दिसणार आपल्याला, प्लांट मध्ये.
ठीक आहे, मग चला पाहू आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन रूटनं कसं होते, स्टेमनं कसं होते, लिव्हजनं कसं होते आणि त्याचे एक्झाम्पल. सो फर्स्टली वी कॅन सी द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट. सर्वात आधी पाहू आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट. ठीक आहे. सो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विल बी टेक्स प्लेस बाय द रूट, बाय द स्टेम and by the leaves. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होणार रूटनं, स्टेमनं आणि लिव्हजनं. ओके, मग सर्वात पहिले पाहू आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट. ठीक आहे, आणि याचं एक्झाम्पल असणार आपल्याला आहे ना, रूटचं जे एक्झाम्पल असणार ते असणार आपलं काय, कॅरेट. ओके, एक्झाम्पल कोणतं असणार आपलं, रेडिश. ठीक आहे, एक्झाम्पल कोणतं असणार आपल्याजवळ असणार काय, स्वीट पोटॅटो. सो इट्स एक्झाम्पल विल बी कॅरेट, रेडिश आणि स्वीट पोटॅटो, ज्याला आपण रताळ असं म्हणतो. ठीक आहे. सो सी आता हे जे काही रूट असणार, ओके, जसं की एक्झाम्पल असणार आपल्याला काय, स्वीट पोटॅटो. सो इन केस ऑफ द स्वीट पोटॅटो, जो स्वीट पोटॅटो असणार याचं जे काही स्टेम असणार, याचं स्टेम कोणतं असणार, अंडरग्राउंड म्हणजे काय असणार, जमिनीच्या खाली राहणार. अँड इट इज मॉडिफाईड स्टेम. हे जे स्टेम असणार ते मॉडिफाईड असणार. का बरं, कारण आपल्याला माहित आहे जनरली जे काही फूड मटेरियल प्लांट तयार करतात ते स्टोअर करून ठेवतात. मग रूट मध्ये, स्टेम मध्ये, लिव्हज मध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवतात, फ्रूट मध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवतात. क्लिअर. मग स्वीट पोटॅटो मध्ये होणार काय, प्लांट जे काही फूड मटेरियल तयार करणार ते सर्वच्या सर्व फूड मटेरियल कुठं स्टोअर करणार भाऊ, ते रूट मध्ये स्टोअर करणार. आणि रूट मध्ये स्टोअर केल्यामुळे जे रूट असणार ते काय होणार, फुगणार. ओके, रूट बिकम स्वोलन, रूट जे आहे ते फुगणार आणि त्या रूटला म्हणतो आपण ट्युबरस रूट किंवा रूट ट्युबर असं सुद्धा म्हणतो. क्लिअर. सो इन केस ऑफ द स्वीट पोटॅटो मध्ये काय होणार, the food material will be stored in the root. फूड मटेरियल जे आहे ते रूट मध्ये स्टोअर होणार अँड इट बिकम स्वोलन. ते जे काही रूट असणार ते फुगणार अँड दॅट इज कॉल्ड एज ए रूट ट्युबर. त्याला काय म्हणतो आपण, रूट ट्युबर असं म्हणतो. ठीक आहे. मग हे जे काही रूट ट्युबर असणार, ओके, या रूट ट्युबरवर काय असणार, नोडल रिजन असणार, या टाईपचं रूट असणार. ओके, ठीक आहे. आणि या रूटवर काय असणार, डिप्रेशन असणार, ज्याला काय म्हणतो आपण नोड असं म्हणतो. आणि वर आलेले पार्ट असणार ज्याला आपण इंटरनोड असं म्हणतो. क्लिअर. मग जो काही नोडल पार्ट असणार, या नोडल पार्ट मध्ये काय येतील, छोटे छोटे बर्ड येतील. ठीक आहे. आणि ज्यावेळेस या बर्डला फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन भेटली त्यावेळेस हे जे काही बर्ड असणार ते स्प्राउटेड होतील आणि याच्यापासून रूट आणि त्याच्यानंतर शूट तयार होणार. आणि मग ज्यावेळेस आपण हे जे काही पार्ट असणार, ओके, हा जो काही नोडल पार्ट असणार कट करू आणि जमिनीत लावू, तर हा जो पार्ट असणार, नोडल पार्ट असणार, याच्यापासून एंटायर नवीन आपल्याला स्वीट पोटॅटो तयार होणार. किंवा या छोटा जो काही पार्ट असणार याच्यापासून एंटायर स्वीट पोटॅटोचा प्लांट नवीन तयार होणार. सो दिस इज द केस ऑफ द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन विथ द हेल्प ऑफ रूट. ठीक आहे. मग याच्यात कसं लिहायचं आहे आपल्याला, इट्स एक्झाम्पल विल बी कॅरेट, रेडिश अँड स्वीट पोटॅटो. मग सर्वात पहिले पाहू आपण इन केस ऑफ स्वीट पोटॅटो मध्ये काय होणार, द फूड मटेरियल विल बी स्टोअर्ड इन द रूट. आहे ना, स्वीट पोटॅटो मध्ये जे काही फूड मटेरियल असणार ते कुठं स्टोअर होणार, रूट मध्ये. देअरफॉर रूट बिकम स्वोलन, त्याच्यामुळे रूट जे आहे ते फुगणार अँड दिस इज कॉल्ड एज ए रूट ट्युबर. याला काय म्हणू आपण, रूट ट्युबर असं म्हणू. ठीक आहे. ऑन दिस रूट ट्युबर देर इज नोड अँड इंटरनोड्स. आहे ना, या रूट ट्युबरवर काय असणार, नोड असतील आणि इंटरनोड असतील. ऍट दी नोडल रिजन मध्ये काय होणार, बर्ड्स आर डेव्हलप. है ना, काय होणार आहे, नोडल रिजन मध्ये बर्ड्स डेव्हलप होते. अँड दिस बर्ड्स वेन दे गेट दी फेवरेबल कंडिशन, आणि हे जे काही बर्ड्स असणार ज्यावेळेस त्याला फेवरेबल कंडिशन भेटणार, इट विल बी स्प्राउटेड टू फॉर्म दी शूट अँड ऍडव्हेंटिशियस रूट्स. क्लिअर आहे ना, याच्यापासून काय तयार होणार, शूट आणि त्याच्यानंतर ऍडव्हेंटिशियस रूट्स तयार होणार. ओके, वेन इट विल बी कट. आहे ना, ज्यावेळेस हा पार्ट काय करू आपण, कट करू अँड ग्रोन इन टू दी सॉइल. आहे ना, आणि ज्यावेळेस आपण त्या सॉइल मध्ये काय करू आपण, ग्रो करू, एंटायर स्वीट पोटॅटो प्लांट विल बी फॉर्म. पूर्णच्या पूर्ण स्वीट पोटॅटो प्लांट तयार होणार. सो दिस इज द केस ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट. ठीक आहे. याचे सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत. ओके, ज्यांना सुद्धा नोट्स पाहिजेत ते लोक कॉन्टॅक्ट करू शकतात. शेवटी मी कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहोत. सो इन दॅट यू हॅव टू बी गेट दी नोट्स. क्लिअर आहे ना. आणि याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा सर्वात शेवटी मी देणार आहोत, जिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा क्लासवर येऊन कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊ आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम. ओके, रूट कंप्लीट झाला. सो हिअर वी हॅव बीन कंप्लीटेड द रूट. सो सी इन केस ऑफ द स्टेम, मग स्टेम मध्ये काय होणार, सेकंड असणार आपल्याजवळ काय, स्टेम. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम. ठीक आहे. आणि याचं जे एक्झाम्पल असणार ते एक्झाम्पल असणार आपला पोटॅटो. ओके, त्याच्यानंतर शुगर केन, पोटॅटो असणार, शुगर केन असणार. क्लिअर, सबको समझ में आ गया. हे कशाचं एक्झाम्पल असणार, हे स्टेमचं एक्झाम्पल असणार. सो सी इन केस ऑफ द पोटॅटो, आता पोटॅटो मध्ये होणार काय, वी नो दॅट दिस पोटॅटो इट इज जे पोटॅटो असणार इट इज द स्टेम. आहे ना, हे काय असणार, स्टेम असणार. ओके, अँड इट इज ऑल्सो द मॉडिफाईड स्टेम. हे सुद्धा काय असणार, मॉडिफाईड स्टेम असणार. आता यामध्ये काय होणार, ओके पहा,
हियर इन केस ऑफ द पोटॅटो द फूड मटेरियल विल बी स्टोर्ड इन द स्टेम. फूड मटेरियल जे आहे ते कुठं स्टोअर होणार भाऊ? स्टेम मध्ये स्टोअर होणार आहे ना. आणि स्टेम मध्ये स्टोअर झाल्यामुळे होणार काय? जो स्टेम मध्ये स्टोअर झाला या स्टेम मध्ये स्टोअर केल्यामुळे होणार काय? दिस स्टेम बिकम्स सोलर. है ना, जे काही स्टेम असणार ते फुगणार अँड इट इज कॉल्ड द स्टेम ट्युबर. याला काय म्हणू आपण? स्टेम ट्युबर असं म्हणू. ठीक आहे. आता हे जे काही स्टेम ट्युबर असणार याच्यावर काय असणार? डिप्रेशन असणार, ज्याला काय म्हणतो आपण? आईज असं म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे काही आईज असणार, क्लिअर आहे ना, किंवा हे जे काही नोड असणार, जो काही डिप्रेशन असणार त्याला आपण नोड असं म्हणतो किंवा आईज. ओके, हे जे काही आईज असणार या आईजच्या आतमध्ये काय येतील? बर्ड येतील. ठीक आहे. आणि हे जे काही बर्ड असणार फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये काय होतील? स्प्राउटेड होतील आणि याच्यापासून काय तयार होणार? रूट आणि त्याच्यानंतर शूट तयार होणार. पुन्हा ज्यावेळेस आपण याला कट करू आणि त्याच्यानंतर आपण जमिनीच्या आतमध्ये रो, देन एंटायर पोटॅटो प्लांट विल बी फॉर्म फ्रॉम दिस. दिस इज द केस ऑफ द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम. ओके, हे कशाचं एक्झाम्पल असणार? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम. ठीक आहे. आणि याचं एक्झाम्पल कोणतं असणार? पोटॅटो असणार, शुगर केन असणार. तसं शुगर केनवर, ओके, शुगर केनवर सुद्धा आपल्याला माहित आहे जे शुगर केन असणार. ओके, या शुगर केन मध्ये काय असणार? नोडल रिजन असणार आणि इंटरनोड असणार. ओके, चला पहा. सो दिस रिजन, हा जो रिजन असणार दिस इज कॉल्ड एज द नोड. ठीक आहे. दिस इज ऑल्सो द नोड आहे ना. आणि हा जो काही मधला पार्ट असणार दिस इज कॉल्ड एज द इंटरनोड. याला काय म्हणतो आपण? इंटरनोड असं म्हणतो. ठीक आहे. नोडल रिजन असणार आणि इंटरनोड रिजन असणार. ठीक आहे. ओके, सो सी इन केस ऑफ द शुगर केन मध्ये काय होणार? जो नोडल रिजन असणार या नोडल रिजन मध्ये आपल्याला दिसतात काय? छोटे छोटे काय होणार बाबू? आणि छोटे छोटे आईस तयार होतील. ठीक आहे. ओके, अँड वेन दिस विल बी कट, है ना, ज्यावेळेस आपण याला कट करू आणि त्याच्यानंतर काय करू? आपण जमिनीत लावू. देन एंटायर शुगर केन प्लांट विल बी फॉर्म फ्रॉम दिस. दिस इज द केस ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ शुगर केन. ठीक आहे. म्हणजेच जर आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ स्टेम पाहिलं तर स्टेम मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कशात होणार? जसं पोटॅटो असणार आणि शुगर केन असणार. जर पोटॅटो असेल तर आईस किंवा बर्ड्स न होणार आणि त्याच्यानंतर शुगर केन सुद्धा काय होणार? बर्ड्स रिप्रोडक्शन आईस किंवा बर्ड्स न काय करणार? रिप्रोडक्शन. फायनली व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ लीव्स. सर्वात शेवटी असणार व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ लीव्स. आणि याचं एक्झाम्पल असणार कोणतं? इट्स एक्झाम्पल विल बी ब्रायोफायलम, ज्याला आपण पानफुटी असं सुद्धा म्हणतो. पाहता जो काही पानफुटीचं लीव्स असणार. ओके, हे जे काही पानफुटीचं लीव्स असणार इट हॅव्हिंग दी नॉचेस आहे ना. याच्यात काय असणार? छोटे छोटे असे नॉचेस असतील. ठीक आहे. सो दीज आर दी नॉचेस. दिसून राहिले? ही असणार लीफ मार्जिन आणि हे काय असणार? लॅमिना. ओके, जो लीफचा जो काही आपला लीफचा एकदम फ्लॅट पार्ट दिसतो त्याला आपण लॅमिना असं म्हणतो आणि हे असणार लीफ मार्जिन. दिसून राहिला? म्हणजे काय असणार? टर्मिनल पार्ट ऑफ दी लीफ. दिसून राहिला? आणि ह्याच्यात जे काही खड्डे असणार इट इज कॉल्ड दी नॉचेस. ओके, सो दीज आर दी लीफ नॉचेस. मग ब्रायोफायलम मध्ये काय होणार? जो काही लीफची मार्जिन असणार याच्यात काय होणार? ओके, जे काही नॉचेस असणार त्या नॉचेस मध्ये काय होणार? छोटे 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 जे काही बर्ड्स असणार ते बर्ड्स डेव्हलप होतील. ठीक आहे. ओके, आणि ज्यावेळेस हे जे काही लीव्स असणार ओके प्लांट पासून काय होणार? डिटॅच होणार, जमिनीवर पडणार त्यावेळेस आहे ना, आणि फेवरेबल कंडिशन भेटणार त्यावेळेस काय होणार? हे जे काही बर्ड्स असणार या बर्ड्स पासून काय तयार होणार? एंटायर ब्रायोफायलमचा जो प्लांट असणार तो तयार होणार. सो दिस इज द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ लीव्स. ठीक आहे. म्हणजेच इन केस ऑफ द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ लीव्स इट्स एक्झाम्पल विल बी ब्रायोफायलम. ओके, मग ब्रायोफायलम मध्ये काय लिहायचं आहे आपल्याला? द लीफ ऑफ ब्रायोफायलम. ओके, पहा जो काही ब्रायोफायलमचा लीफ असणार. ओके, इन द लीफ ऑफ द ब्रायोफायलम द मार्जिन बियर्स द नॉचेस है ना. जो काही मार्जिन असणार त्याच्या नॉचेस मध्ये काय होणार? द मार्जिन्स ओके हॅव्हिंग द नॉचेस अँड इन दॅट नॉचेस बर्ड्स विल बी डेव्हलप है ना. हे जे काही नॉचेस असणार लीफचे नॉचेस असणार याच्यात काय होणार? बर्ड डेव्हलप होणार. ओके, वेन दिस लीफ विल बी डिटॅचेस फ्रॉम द प्लांट आणि प्लांट पासून ज्यावेळेस लीफ डिटॅच होणार त्यावेळेस काय होणार? अँड वेन इट विल बी फॉल्स ऑन द ग्राउंड, जमिनीवर पडल्यानंतर वेन इट गेट्स दी फेवरेबल कंडिशन, ज्यावेळेस याला फेवरेबल कंडिशन भेटणार त्यावेळेस काय होणार? फ्रॉम द बर्ड्स आहे ना, जो काही बर्ड्स असणार ओके या बर्ड्स पासून काय तयार होणार? एंटायर ब्रायोफायलमचा प्लांट तयार होणार. दिस इज कॉल्ड एज द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ लीव्स. म्हणजेच इथं आपण कंप्लीट केलं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट, विथ द हेल्प ऑफ स्टेम अँड विथ द हेल्प ऑफ लीव्स. विथ द हेल्प ऑफ रूट मध्ये आपण पाहिलं एक्झाम्पल स्वीट पोटॅटोचं. ओके, त्याच्यानंतर स्टेम मध्ये पाहिलं आपण एक्झाम्पल कशाचं? ओके, इन केस ऑफ द स्टेम मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं कोणतं? पोटॅटोचं एक्झाम्पल पाहिलं, शुगर केनचं एक्झाम्पल पाहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर लीव्स मध्ये एक्झाम्पल पाहिलं आपण ब्रायोफायलमचं. ठीक आहे. सो इन दिस वे प्लांट कॅन reproduce asexually by the vegetative propagation and this vegetative propagation will be takes place with the help of vegetative part and that vegetative part will be root, stem or leaves. ते जे vegetative part असणार ते root असतील, stem असतील किंवा leaves असतील. इथं आपण asexual reproduction in multicellular organism कंप्लीट केलं. यानंतरच्या लेक्चर मध्ये आपण समोरचा पार्ट कंप्लीट करू. ठीक आहे. तसंच या लेक्चरचे जेवढे काही व्हिडिओज या चॅप्टरचे जेवढे काही व्हिडिओज असणार या चॅप्टरच नाही
तर प्रत्येक जो काही सायन्सचा चॅप्टर असणार त्याचे व्हिडिओ लेक्चर्स मराठीत आपल्याच चॅनलवर अवेलेबल असणार आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे, त्यासाठी आणि सोबतच आपण नोट सुद्धा प्रोव्हाइड करणार. ओके, या चॅनलवर आपण नोट सुद्धा प्रोव्हाइड करणार. तसंच ज्याही विद्यार्थ्याला नोट्स पाहिजे असतील त्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, कॉन्टॅक्ट नंबर मी देणार आहोत. सो दिस इज अवर कॉन्टॅक्ट नंबर. सो दिस इज अवर कॉन्टॅक्ट नंबर. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून नोट सुद्धा या चॅप्टरचे अवेलेबल होतील. सोबतच काही डाऊट असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. या व्यतिरिक्त ओके, तुम्हाला जर आणखी काही डाऊट असेल, तुम्हाला तिथेही समजत नसेल तर यू हॅव टू बी कॉन्टॅक्ट अस, आहे ना तुम्ही, किंवा यू हॅव टू बी डायरेक्टली मीट अस. तुम्ही डायरेक्ट आम्हाला भेटू सुद्धा शकता. ओके, आपला जो काही टायमिंग असणार लेक्चरचा, त्या लेक्चरचा किंवा जो काही आपला क्लासचा टायमिंग असणार त्या क्लासच्या टायमिंग मध्ये तुम्ही कधी भेटू शकता. फक्त भेटायला येताना आधी कॉन्टॅक्ट करून या. म्हणजेच काय होणार की आम्ही कोणत्या ब्रांचवर असणार हे समजणार. ठीक आहे, कारण आपली जी ब्रांच असणार ती पातूरला सुद्धा आहे, आपली ब्रांच जी आहे ती आलेगावला सुद्धा आहे आणि आपली ब्रांच वाडेगावला सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे ओके, ज्याही विद्यार्थ्याला प्रॉब्लेम असेल त्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. पर्सनली सुद्धा भेटता येणार तुम्हाला, कॉन्टॅक्ट करून सुद्धा आम्हाला आमच्यासोबत कॉलवर सुद्धा बोलता येणार. ओके, आणि सोबतच या पूर्णच्या पूर्ण जो काही चॅप्टर असणार, ओके, याच्या नोट सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ. ठीक आहे, सो थँक्यू स्टुडंट.